2 जून 2025 चेरापुंजी, मेघालय. काळकुट्ट आकाश फाडून मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाच्या प्रत्येक थेंबात जणू काहीतरी गूढ दडलं होतं, जे येणाऱ्या संकटाची चाहूल देत होतं. वे सावडॉंग धबधब्यांच्या आसपास, जिथे निसर्गाचं रौद्र आणि विकराळ रूप पाहायला मिळतं, तिथे मेघालय पोलीस गेल्या 10 दिवसांपासून एका गहन तपासात बुडाले होते. त्यांना शोध होता एका नवविवाहित जोडप्याचा, राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा. आपल्या हनीमूनसाठी मेघालयात आलेल्या या दाम्पत्याचा गेल्या 10 दिवसांपासून कसलाही थांगपत्ता नव्हता. वरकरणी हे केवळ बेपत्ता होण्याचं प्रकरण वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र खूपच गुंतागुंतीचं आणि विचित्र वळण घेणार होतं. या संपूर्ण कहाणीची बीजे खरे तर खूप आधी, म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 रोजी पेरली गेली होती. तो दिवस होता रामनवमीचा. इंदौरमध्ये रघुवंशी समाजाची एक भव्य सामुदायिक मेजवानी उत्साहात सुरू होती. आनंदाच्या या वातावरणातच समाजातील अविवाहित मुलामुलींची नावे लग्नासाठी एका साध्या रजिस्टरमध्ये नोंदवली जात होती. नशिबाचा खेळ असा की जेव्हा इंदौरमधील सोनमच्या कुटुंबियांनी त्या रजिस्टरमध्ये राजा रघुवंशी नावाच्या एका मुलाचे तपशील पाहिले, तेव्हा ते अक्षरशः भारावून गेले. राजा एक सधन व्यावसायिक कुटुंबातून होता. त्यांची जात देखील एकच होती आणि तो इंदौरमध्येच राहत होता. सर्व काही जुळून आल्याचं पाहून सोनमच्या कुटुंबाने राजाच्या कुटुंबियांना भेट दिली आणि बघता बघता सोनम आणि राजा यांचं लग्न ठरलं. लग्न ठरलं खरं, पण लग्न होण्यापूर्वीच राजाच्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण झाली होती. त्याला सतत वाटू लागलं की सोनमला कदाचित आपल्यामध्ये अजिबात रस नाही आहे. जेव्हा जेव्हा राजाने तिला भेटायला बोलवले तेव्हा सोनमने थंडपणे नकार दिला. तिला चित्रपट नको होते, कॅफेमध्येही जाणं नको होतं, अगदी फोनवर साधं बोलणं देखील ती टाळत होती. सोनम फक्त आणि फक्त तिच्या कामातच पूर्णपणे गुंतलेली होती. कामांचे सतत नवनवीन बहाणे देत होती. तिच्या या वागण्याने राजा पूर्णपणे गोंधळला होता. प्रेमाचा लवलेशही नसलेल्या या नात्यात तो अस्वस्थ झालेला होता. तरी देखील 11 मे 2025 रोजी त्यांचं लग्न झालं. वरवर पाहता सर्व काही ठीक दिसत होतं आणि ते त्यांच्या हनीमूनची योजना आखत होते. राजाने आपल्या मनाप्रमाणे काश्मीरचा सुंदर प्रवास निश्चित केला होता, पण काश्मीरमधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीदायक बातम्यांमुळे त्याला नाईलाजाने तो बेत रद्द करावा लागला. आणि मग घडलं ते असं की सोनमने राजाला न विचारता स्वतःच मेघालयाची योजना आखली आणि तिथलं सर्व बुकिंग करून टाकलं. राजाला खरं तर मेघालयाला जायची काडी मात्र इच्छा नव्हती, पण सोनमच्या अति अट्टहासापुढे त्याला नम्रपणे झुकावंच लागलं. या संपूर्ण प्रवासाची प्रत्येक पावलाची आखणी सोनमनेच केली होती. 21 मे रोजी ते दोघे प्रथम गुवाहाटीला पोहोचले. तिथे कामाख्या देवीच्या प्रसिद्ध मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मे रोजी ते मेघालयकडे निघाले. मेघालयात पोहोचल्यावर त्यांनी एक छोटी स्कूटर भाड्याने घेतली आणि निसर्गरम्य दऱ्या डोंगरांमध्ये ते फिरू लागले. त्या सुंदर परिसराचा आस्वाद घेऊ लागले. ते वेगवेगळे स्पॉट्स पाहत होते, एकमेकांसोबतचे फोटो काढत होते आणि ते क्षण कुटुंबासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत होते. दिवस खूप छान आणि आनंदात जात होते. 22 मेच्या रात्री त्यांनी एका शांत होमस्टेमध्ये मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 23 मे रोजी पहाटे 5:30 वाजता त्यांनी चेकआउट केलं. इतक्या लवकर चेकआउट करणं होमस्टेच्या मालकांना थोडं असामान्य आणि गूढ वाटलं, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याच दिवशी दुपारी सुमारे 1:30च्या सुमारास ते चेरापुंजीहून सुमारे 300 किलोमीटर दूर असलेल्या वी सावडॉंग धबधब्यांकडे निघाले होते, जो अतिशय दुर्गम आणि एकाकी ठिकाणी होता. त्याचवेळी सोनमच्या सासूने तिला फोन केला. पलीकडून येणाऱ्या आवाजात थोडी चिंता होती, पण सोनमने तिला सांगितलं की ते दोघं धबधब्यावर आहेत आणि मजेत आहेत. सासूने सुटकेचा निश्वास टाकला. सुमारे अर्ध्या तासाने राजाच्या कुटुंबियांनी त्याला फोन केला, पण त्यावेळी राजाचा फोन बंद होता. त्यांनी त्वरित सोनमला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचाही फोन बंद होता. सुरुवातीला राजाच्या कुटुंबाने या फोन बंद असण्याकडे फार लक्ष दिलं नाही, कारण डोंगराळ भागात अनेकदा नेटवर्क नसतं आणि फोन लागत नाही हे त्यांना माहिती होतं. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी देखील राजा आणि सोनमचे फोन बंदच आढळले, तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी त्यांच्या फोटोमधील स्कूटरवर लिहिलेला एक फोन नंबर पाहिला. त्या नंबरवर कॉल करताच तो नंबर स्कूटरच्या मालकाचा असल्याचं निष्पन्न झालं.
स्कूटर मालकाने सांगितलं की सोनम आणि राजाने त्याची स्कूटर घेतली खरी आणि ते निघून गेले, पण ते अजून परत आलेले नाहीत. हे ऐकताच सर्वांना चिंता वाटू लागली. राजाच्या कुटुंबियांनी इंदोर पोलिसांकडे दोघांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन हे दोघेही त्यांना शोधण्यासाठी तातडीने मेघालयाला रवाना झाले. मेघालय पोलिसांनी देखील समांतर तपास सुरू केला. चौकशी दरम्यान एका टूर गाईडने माहिती दिली की त्यांनी शेवटचं पाहिलं ते म्हणजे 23 मेच्या सकाळी मुलाकात नावाच्या एका ठिकाणाकडे जाताना. पण विचित्र गोष्ट म्हणजे त्यावेळी सोनम आणि राजा हे एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आणखी 3 तरुण होते, जे टूर गाईडच्या मते स्थानिक वाटत नव्हते, तर ते पर्यटक होते, कारण ते हिंदीत बोलत होते. पोलिसांना वाटलं की कदाचित राजा आणि सोनम त्या 3 पर्यटकांसोबतच ट्रेकिंगला गेले असावेत आणि वाट चुकले असावेत. परंतु हळूहळू पोलिसांना असे काही धागेदोरे मिळाले जे वेगळ्याच दिशेने बोट दाखवत होते. धबधब्याजवळ शोध घेत असताना त्यांना सर्वात आधी राजा आणि सोनमने घेतलेली स्कूटर एका वेगळ्या ठिकाणी सापडली. त्यानंतर काही अंतरावर दुसरीकडे त्यांना राजा आणि सोनमच्या बॅगा आढळून आल्या. जर राजा आणि सोनम खरंच वाट चुकले असते तर त्यांच्या बॅगा अशा अवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी का सापडल्या असत्या? या प्रश्नाने पोलिसांच्या मनात अनेक शंका निर्माण केल्या. राजा आणि सोनमला शोधण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरल्यावर पोलिसांनी जवळच्या खोल दऱ्यांमध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक तास अथक शोध घेतल्यानंतर एका दरीच्या खोलगट भागात पोलिसांना वरून काहीतरी विचित्र दिसलं. जेव्हा ते खाली उतरून बारकाईने पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एक कुजलेला मृतदेह होता. चेहरा इतका विद्रूप झालेला होता की तो ओळखणे जवळजवळ अशक्य होतं. त्यांनी तातडीने तो मृतदेह रुग्णालयात नेला. त्यानंतर सोनम आणि राजाच्या भावांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं. मृतदेहाचा चेहरा खराब झाला होता खरा, पण मृतदेहाच्या हातावर एक टॅटू गोंदवलं होतं. त्यावर लिहिलं होतं राजा. मृतदेहासोबत पोलिसांना एक स्मार्टवॉच देखील सापडलं, जे खुद्द राजाचंच होतं. आता कोणतीही शंका राहिली नाही. तो कुजलेला मृतदेह राजा रघुवंशी याचाच होता. पोलिसांसमोर आता प्रश्नांचा मोठा डोंगर उभा राहिला. राजा रघुवंशीचा मृत्यू कसा झाला? तो अपघात होता की पूर्वनियोजित कट? आणि जर राजा मृत होता तर सोनम कुठं होती? या सर्व प्रश्नांची काळजाला थरकाप उडवणारी उत्तरं पोलिसांना लवकरच मिळणार होती. मृतदेहाजवळ त्यांना एक कुऱ्हाड देखील सापडली. जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा हे भयावह सत्य समोर आलं की राजा रघुवंशीचा खूनच झालेला होता. सोनमचं नशीबही असंच काहीतरी विदारक असण्याची भीती पोलिसांना सतावत होती. सोनमही अशाच कोणत्या तरी जीवघेण्या संकटात सापडली होती का? पण जेव्हा पोलिसांनी सोनमच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी केली तेव्हा एक वेगळीच बाब समोर आली. सोनमचा एक प्रियकर होता. त्याचं नाव राज कुशवाहा, जो सोनमच्या कौटुंबिक व्यवसायात काम करत होता आणि तिच्या बेपत्ता होण्यापूर्वी सोनम राजच्या नियमित संपर्कात होती. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली. पोलिसांनी आता एक नवीन थिअरीवर तपास सुरू केला. सोनम आणि तिचा प्रियकर राज यांनी संगनमताने राजा रघुवंशी याचा खून केला असावा का? दिवस सरले, पण सोनम हिचा काहीही पत्ता नव्हता. काहीही स्पष्ट होत नव्हतं. मग 9 जून रोजी सोनमचा भाऊ गोविंद, जो उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरचा रहिवासी होता, त्याला एक फोन आला. तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून थेट सोनमचाच होता. तिने त्याला सांगितलं की ती गाझीपूरमधल्या एका रस्त्यालगत ढाब्याजवळ आहे. गोविंदने हे ऐकताच क्षणाचाही विलंब न करता ढाबा मालकाशी बोलून पोलिसांना तिथं बोलवलं. सोनम जिवंत आणि सुखरूप होती, पण ती पूर्णपणे शॉकमध्ये दिसत होती. पोलिसांनी तात्काळ सोनमला ताब्यात घेतलं. दरम्यान CCTV फुटेजमुळे पोलिसांना राजा आणि सोनम यांच्यासोबत जे 3 अनोळखी तरुण दिसले होते त्यांची ओळख पटवण्यात यश आलं. पोलिसांनी त्या तिघांना देखील सापळा रचून पकडलं. त्या तिघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांची थिअरी खरी ठरली. या घृणास्पद गुन्ह्यांचे सूत्रधार दुसरे तिसरे कोणी नसून सोनम आणि राज हेच होते. सोनम आणि राजासोबत शेवटचे दिसलेले ते 3 पुरुष केवळ सामान्य पर्यटक नव्हते, तर ते होते भाडोत्री मारेकरी. 23 मे रोजी सकाळी सोनमने राजा आणि त्या 3 पुरुषांसोबत एका निर्जन वाटेवरून प्रवास केला. तिथेच त्या तिघांनी राजाच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचा थंड डोक्याने खून केला.
ह्या भीषण हत्येनंतर सोनम आणि ते तिघंही वेगवेगळ्या शहरांमध्ये पळून गेले. एक एक करून ते 3 पुरुष आणि सोनमचा प्रियकर राज कुशवाहा यांना पकडण्यात आलं. आणि आता सोनमने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. तिने कबूल केलं की तिने आणि तिच्या प्रियकर राज कुशवाहाने मिळून राजा रघुवंशी ह्या आपल्या पतीचा जीव घेतला. पण जर सोनमचा आधीपासूनच प्रियकर होता तर तिने राजाशी लग्न तरी का केलं? आणि राजाचा खून करणं हा एकमेव उपाय होता का? जर सोनममध्ये एका निरपराध व्यक्तीची जीव घेण्याची हिंमत होती तर तिने लग्नापूर्वी ती हिंमत का बरं दाखवली नाही? लग्न करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला राज कुशवाहाबद्दल सांगण्याचे धैर्य ती का बरं दाखवू शकली नसेल? तिने तेव्हा हिंमत केली असती तर राजा रघुवंशी आज जिवंत असता. मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच अनेक क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या इरी कथा या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम हँडलला देखील भेट द्या. धन्यवाद.